कर सके मी पहिल्यांदा मॅडमना विनंती करतो, मॅडम सांगा. सांगा म्हणजे आधी सांगा की आपण कसं परीक्षण केलं ते सांगा. ते सगळे जाणकारच आहे, पण एक परीक्षक या नात्याने आम्ही काय बघितलं तर स्वर बघितलाय, ताल बघितला आहे, गाण्याची निवड बघितली आहे, त्यानंतर सादरीकरण कसं केलंय, त्या गाण्यामध्ये तुम्ही किती इन्व्हॉल्व झालेला आहात, किती तुमचे शब्दोच्चार छान आहेत आणि आमच्यापर्यंत त्या भावना पोचल्या की नाही हे फक्त आम्ही त्यातनं बघितलं. खूप मोठे आम्ही संगीत तज्ज्ञ नसू तरी सुद्धा या मंचावर तुम्ही जेव्हा उभे राहिलेला होतात तेव्हा शेवटच्या प्रेक्षकापर्यंत तो भाव पोचला पाहिजे याची खबरदारी प्रत्येक स्पर्धकाने घ्यावी अशी आम्ही अपेक्षा केली होती आणि ते पूर्ण पार करणाऱ्या इथे 3 कंटेस्टंटची मी नावं आता घेणार आहे. त्याच्या आधी सांगायला मला थोडंसं आवडेल असं की आम्ही काल पण सूचना दिली होती, आज सुद्धा सूचना दिली होती. काही मंडळींनी खूप छान गायलं पण बघून गायलं, म्हणजे आम्हालाच वाईट वाटलं की त्यांना आम्ही मार्क देऊ शकलो नाही, कारण आम्ही सूचना दिली होती. काही मंडळींना सांगितलं होतं की ट्रॅकवरच गायचं आहे. आणि नाराज व्हायची काही गरज नाही, बाकीच्या सगळ्या पार्टिसिपंट्सना शेवटच्या दिवशी काहीतरी मिळणार आहे, त्यामुळे सगळे टाळ्या टाळ्या. मला एक मी सांगू इच्छिते की आपण ट्रॅक शिवाय जेव्हा गात असतो तेव्हा सुद्धा आपण तालात गाणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण आपल्या हृदयाचा सुद्धा ताल हल्ला तर आपण वरचं दार उघडू शकतो. आणि म्हणून तालात गाणं, भले तुम्ही कोणतंही वाद्य घ्या, ट्रॅक घ्या, तरी सुद्धा तुमचं स्वर आणि ताल हे अतिशय छान असले पाहिजेत. मला इथे असं म्हणावंसं वाटतं की काही जण विदाऊट ट्रॅक गायले पण थोडासा ताल इकडे तिकडे झाल्यामुळे आम्हाला त्यांचा विचार थोडासा बाजूला ठेवावा लागला आणि आम्ही खूप म्हणजे आम्हाला दुःख झालं की खूप छान गात असून सुद्धा त्यांनी हे का नाही केलं, की जर आपल्या हृदयाचा ताल एकसारखा चालला तरच आपण चालू शकतो, तर मग गाण्याचा ताल का नाही आपण घेऊ शकत. बरं, नाही तुम्ही पण सांगा, पण त्याच्या आधी आम्हाला खूप त्रास झाला खरं तर, नाही मॅडम, कारण सगळ्यांनी चांगलं गायलं, आम्ही कोणाविषयी काही वेगळं म्हणायची काही गरज नाही, पण त्यातल्या त्यात केलं ते. मॅडम आधी खालून सुरुवात करा. तर तिसरा क्रमांक बोरोली व्हाईस, आम्ही बोरोलीकर प्रस्तुत व्हाईस ऑफ बोरोली, पहिला वर्ष 2019 पहिला महोत्सव आणि तृतीय क्रमांक आहे मॅडम सगळा आदिती खंडागळे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या आदितीसाठी. धावत या लवकर. त्यानं अंतर्मन व्हायच्यात आणि डोळ्यांमध्ये एकदम कसं मला चांगलं गाता येईल इतकं छान गात होत्या. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी परत. बोरिवली, व्हॉइस ऑफ बोरिवली, व्हॉइस ऑफ बोरिवली द्वितीय क्रमांक, पहिलं वर्ष आहे अनिल पडवळ. सर लवकर लवकर या, तुम्हाला सगळ्यांना पाहायचंय. यांच्याविषयी सांगायचं म्हणजे क्या बात आहे, सुरांचं आणि पक्के सूर आणि ताल एकदम पक्का आपण इथे पाहिलं मगाशी. आणि दोन्ही गाण्यांमध्ये सेम त्यांचा जो काही कुठे मागे नाही पुढे नाही होती आणि ती खूप छान होती. त्यामुळे तुमचं वय विचारू शकतो सर? 61. क्या बात आहे, 61 वर्षाचा व्हॉइस द्वितीय क्रमांक, ज्येष्ठ नागरिक. आणि वाटत नाही खरं सांगायचं मध्ये कसं वाटलं ते सांगा. छान वाटलं, बऱ्याच ठिकाणी जिंकलेलो आहे मी, पण इकडे आडली जिंकलो, बरं वाटलं. पण ऐकून टाळ्या वाजवा प्लीज. आणि व्हॉइस ऑफ बोरिवली, पहिला व्हॉइस ऑफ बोरिवली, आम्ही बोरिवलीकर महोत्सव 2019 प्रस्तुत करते आपला विश्वास सामाजिक संस्था आणि इव्हेंट क्रिएटर, पहिला बोरिवलीचा आवाज भूषण.
अरे भाई धावत 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 धावणं पाहिजे. विजेत्याचे हार्दिक अभिनंदन, परीक्षकांचे आभार आणि प्रेक्षक पसंती आणि त्याचबरोबर आपले जे माजी नगरसेवक शिवा शेट्टी साहेब आहे त्यांच्या पसंतीनुसार सुद्धा काही पारितोषिक आपण देतोय उत्तेजनार्थ. अर्जित जैन साहेबांना विनंती, त्यांनी मंचावर यावं. आणि अर्जित जैन, विद्या शर्मा यांनाही विनंती आहे, कोणी घेऊन याल त्यांना प्लीज. असतील आपले कार्यकर्ते, त्यांना घ्या जरा. यांना प्रेक्षकांची पसंती, आमचीही पसंती आणि खास यांचा परफॉर्मन्स 3 तारखेला होणार. 3 तारखेच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये या दोघांचा परफॉर्मन्स होणार. टाळ्या वाजल्या पाहिजेत ते मंचावर येईपर्यंत, जोरदार टाळ्या. आणि अर्जित सर आपको विनती है, ट्रॅफिक आइए. उत्तेजनार्थ आणि प्रेक्षक पसंती. खरं तर विनर हाच असतो जो प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतो. विद्या शर्मा आणि अर्जित जैन. विद्या जी, आपको कैसा लगा यहाँ पे? बहुत बहुत अच्छा. जीत हार मैटर नहीं करता, आप लोग ने एंजॉय किया, बस वो मैटर करता है. क्या बोलते हैं बंटाई लोग, मजा आया कि नहीं? हक है. 3 तारीख. और सबको बहुत बहुत थैंक यू मुझे अपॉर्चुनिटी देने के लिए. एवरीबॉडी, एक एक यहाँ के एक इंसान को बहुत बहुत ज़्यादा थैंक यू सो. बस माझ्या मनातलं एकच, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम साजरा झाला ते सगळे पार्टिसिपंट्स, शिवानंदजी शेट्टी, विजयलक्ष्मी मॅडम, इव्हेंट क्रिएटरचे सगळे, हा खोडकर, कार्तिक म्हणा किंवा राजू शिवलकर किंवा सगळे उपस्थित मंडळी, कॅमेरामॅन, डीजे मॅन, रिंकू भाई. काय आज गाण्यामध्ये एवढा गुंतला की आम्ही इशारा करतो इकडे बघा तरी बघायची. म्हणजे खूप या सगळ्या मंडळींचा धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा प्लीज. आणि मी शिवा शेट्टी सरांना विनंती करतो की त्यांनी आपले जे या कार्यक्रमाचे परीक्षक, अर्थातच माझ्या लाडक्या संगीत शिक्षिका पंडित मॅडम आणि साळुंके सर यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद मॅडम मनापासून. आणि साळुंके सर तुम्हाला सुद्धा आणि मी दोघाही परीक्षकांना विनंती करतो की तुम्ही आमच्या 3 तारखेच्या कार्यक्रमाला नक्की यायचंय. थँक्यू, आमंत्रण देण्याबद्दल थँक्यू. एक आपण ग्रुप फोटो घेतोय.